जागतिक महासत्ता होण्यासाठी गत काही दशकांपासून सातत्यानं प्रयत्नशील असलेल्या चीनला अलीकडच्या काळात मात्र एका पाठोपाठ एक असे धक्के सहन करावे लागत आहेत. सर्वतोपरी आणि सातत्यानं प्रयत्न करीत असून सुद्धा चीनला अनेक आघाड्यांवर केवळ आणि केवळ निराशाच सहन करावी लागलेली आहे. आजही चीनच्या पदरी निराशाच या ना त्या कारणानं येत असल्याचं अनुभवास येत आहे. अगदी कोरोना महामारीच्या संकटाच्या संदर्भातल्या जगातल्या सर्वच देशांकडून आजही चीनकडेच संशयाच्या नजरेतून पाहिलं जात आहे. त्या काळात अन्य राष्ट्रांप्रमाणेच चीनला सुद्धा आर्थिक फटका सहन करावा लागलाच होता. चीनची अर्थव्यवस्था ही आजही त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मुळीच पूर्णपणे सावरू शकलेली नाहीये, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI या अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पालाही आता उतरती कळा लागली असल्याचं वारंवार अनुभवास येते. पाकिस्तान सारख्या काही राष्ट्रांकडून चीनला या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी अपेक्षित सहकार्य मिळण्याऐवजी उलट पक्षी या ना त्या प्रकारचा त्रासच सहन करावा लागलेला आहे. आणि त्याच वेळी प्रारंभी या प्रकल्पात सहभागी झालेल्या काही देशांनी आता मात्र कोणत्या ना कोणत्या कारणास्तव त्यातून काढता पाय घेण्याचंच धोरण स्वीकारलंय. त्यामुळेच चीनचा हा प्रकल्प अति महत्वाकांक्षी प्रकल्प हा विषय साहजिकच चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. नव्यानं हा विषय ऐरणीवर येण्यास कारणही तसंच घडलंय. चीनच्या या आत्यंतिक प्रतिष्ठेच्या आणि महत्वाकांक्षी प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय इटलीनं नुकताच जाहीर केलाय. अगदी रीतसर स्वरूपात हा निर्णय घोषित करण्यात आलाय. इटलीचा चीन बरोबरचा BRI प्रकल्पांतर्गत यापूर्वी करण्यात आलेला जो संबंधित करार होता तो येत्या वर्षी म्हणजेच सन 2024च्या मार्च महिन्यामध्ये संपुष्टात येतोय. मात्र आता त्याचं नूतनीकरण करण्यात येणार नाही असा निर्णय कळवणारं अधिकृत पत्र हे नुकतंच इटली सरकारकडून चीनच्या सरकारला अधिकृतपणे पाठवण्यात आले. इटलीनं केलेली ही घोषणा चीनसाठी निश्चितच धक्कादायक स्वरूपाची ठरली आहे, हे कुणालाही नाकारता येणार नाही. या संदर्भात स्वतः इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीच अधिकृत स्वरूपाची घोषणा केलेली असल्यामुळे आता याबाबत कोणतीही संदिग्धता ही मुळी शिल्लकच राहिलेली नाही. इटली हा आता या प्रस्तावित प्रकल्पातून बाहेर पडतोय असं मेलोनी यांनीच चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना व्यक्तिगत स्वरूपात अगदी स्पष्टपणे परखडपणे सांगून टाकलंय. ली कियांग यांनी एक अखेरचा प्रयत्न म्हणून मेलोनी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही करून पाहिलाय, पण या मनधरणीला कोणत्याही स्वरूपाचं यश मिळालेलं नाहीये. मेलोनी यांनी त्यांना कोणतीही दाद दिलेली नाहीये. त्यामुळे येत्या काही आठवड्यातच बीजिंगमध्ये बिल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजे BRI प्रकल्पाच्या सदस्य देशांची त्या प्रमुखांची जी तिसरी बैठक होणार आहे, त्याच पार्श्वभूमीवर इटलीनं आता या प्रस्तावित प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय हा नेमका यावेळी घोषित केलाय. हा धक्का आहे. शी जिनपिंग यांच्या संकल्पनेतून खरं तर चीननं हा BRI प्रकल्प हाती घेतला होता. विशेष म्हणजे G7 म्हणजे G7 या राष्ट्रांच्या समूहामधील देश जे आहेत त्याच्यामधला केवळ इटली हा एकच देश असा होता की त्यांनी याबाबतच्या करारावर आधीच स्वाक्षरी केली होती. इटलीचे तत्कालीन पंतप्रधान ग्युसेप कोंटे यांनी जिनपिंग यांच्याबाबत अनुकूल भूमिका घेऊन सुमारे 4 वर्षांपूर्वी हा करार केला होता. वास्तविक पाहता जागतिक व्यापार वृद्धीचा विचार त्यामागे होता. मात्र या प्रकल्पात सहभागी होऊन चूक केल्याची भावना काही काळापासून इटलीमध्ये निर्माण झालेली होती. ती अनेकांनी बोलूनही दाखवली होती. इटलीच्या संरक्षण मंत्र्यांनी तर या कराराबाबत अगदी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. येत्या वर्षीच्या म्हणजे सन 2024च्या मार्च महिन्यात हा करार संपुष्टात येणार आहे. त्यामुळे त्याचं आपोआप नूतनीकरण होणार असल्यामुळेच त्या आधीच बाहेर पडण्याचा निर्णय इटलीनं घेऊन टाकलाय.
या विषयासंबंधी इटलीच्या सरकारनं नियुक्त केलेल्या समितीनं आपल्या एका अहवालामध्ये अत्यंत परखड आणि सुस्पष्ट स्वरूपाचा अभिप्राय नोंदवलाय. इटली आणि चीनमध्ये पडद्यामागे गत अनेक आठवड्यांपासून चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या होत्या, मात्र त्या इटलीसाठी निष्फळ ठरल्या असल्याचं या अहवालात अगदी उघडपणे नमूद करण्यात आले, स्पष्टपणे नोंदवण्यात आले. इटली हा 4 वर्षांपूर्वी चीन सोबतच्या या BRI मध्ये म्हणजे या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सहभागी झाला होता. मात्र हा सहभाग घेतल्यानंतरही उभय देशांमधला व्यापार हा अपेक्षेप्रमाणे वाढलेलाच नाहीये, असं इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी नुकतंच निदर्शनास आणलं होतं. त्यामुळे आता हाच निर्णय इटलीकडून अपेक्षित होता. भारतासाठी मात्र हे अनुकूल ठरले हे आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. प्रस्तुत करार ही एक मोठी चूक असून ती सुधारण्याचा आपला मनोदय असल्याचं स्वतः इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी याआधीच घोषित केलं. त्यानुसार आता इटलीच्या सरकारकडून याबाबत अधिकृतरित्या हा निर्णय घोषित केला गेला एवढंच. म्हणजे निर्णय आधीच झाला होता, त्याची घोषणा आता झाली. इटलीने घेतलेला हा एक निर्णय जो आहे हा चीनसाठी निश्चितपणे एक प्रचंड मोठा धक्का ठरलाय, हे कोणालाही नाकारता येणार नाही. मात्र हा विषय केवळ एवढ्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही बरं का. चीनला बसलेल्या या धक्क्यामागे असलेली जी पार्श्वभूमी आहे ती नीट समजून घेतली तर इटलीचा हा निर्णय चीनसाठी धक्कादायक, मात्र त्याच वेळी भारताकरिता मात्र आत्यंतिक अनुकूल आणि दूरगामी स्वरूपाचे परिणाम घडवून आणणारा ठरलाय. ही महत्वपूर्ण बाब देखील आपल्या सहजपणे लक्षात येऊ शकते. मुळातच इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी भारतामध्ये म्हणजे नवी दिल्लीमध्ये आयोजनात आलेल्या G20 राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या दरम्यान म्हणजे त्याच कालावधीत चीनचे पंतप्रधान ली कियांग यांना वैयक्तिकरित्या भेटून याबाबतची माहिती त्याच वेळी दिलेली होती. या प्रकल्पासाठी करण्यात आलेला करार हा इटलीच्या म्हणजे आमच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेला नसल्यामुळं इटलीनं या महत्वाकांक्षी प्रकल्पातून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचं मेलोनी यांनी त्याच वेळी कियांग यांच्याशी झालेल्या चर्चेच्या वेळी स्पष्ट करून टाकलं. या प्रकल्पातून इटलीनं माघार घेणं हा चीन आणि व्यक्तिशः चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासाठी फार मोठा धक्का मानला जातो. कारण हा प्रकल्प चीननं आणि विशेषत्वानं जिनपिंग यांनी विशेष प्रतिष्ठेचा विषय केलेला होता. चीनसाठी हा एकच धक्का नाहीये, आणखी एक मोठा धक्का चीनला इटलीनं दिलाय. इटलीला आता भारतासोबतचे व्यापारी संबंध एका नव्या उंचीवर नेण्याची इच्छा असल्याचं मेलोनी यांनी याच वेळी नोंदवलंय. याच संदर्भात त्यांनी G20 राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या दरम्यान एका महत्वपूर्ण करारावर स्वाक्षरी केली होती याचं स्मरण होतं. या ठिकाणी एका महत्वपूर्ण मुद्द्याचा आवर्जून उल्लेख करावा लागतो. नवी दिल्लीमध्ये झालेल्या G20 राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या दरम्यान म्हणजे त्या काळामध्ये भारत, अमेरिका, इटली, सौदी अरेबिया, फ्रान्स, जर्मनी आणि युरोपियन युनियननं एकत्रितपणे भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर या महत्वाकांक्षी प्रकल्पाची म्हणजेच IMEC या भारताच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत सहमती दर्शवणारा करार केला होता. भारताचा हा नवा प्रस्तावित प्रकल्प म्हणजे चीनच्या BRI ला असलेलं अत्यंत चोख प्रभावी अशा स्वरूपाचं उत्तर मानलं जात होतं. इटली भारतासोबत आता या नवीन प्रकल्पाबाबत काम करू शकते असेही संकेत प्राप्त झाले आणि ही बाब चीन करता अधिकच धक्कादायक ठरेल हे काय वेगळं सांगायला हवं का. या नव्या प्रकल्पामुळे भविष्यात भारत हा थेट पश्चिम आशिया आणि युरोपशी जोडला जाईल आणि त्यामुळे व्यापारी संबंधांना गती येईल. इटली हा आता भारताबरोबरचे व्यापारी संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं पुढे येत असून इटली आणि भारतामध्ये G20 परिषदेच्या दरम्यान काही महत्वपूर्ण करारांवर द्विपक्षीय सहमती बरोबरच द्विपक्षीय करारांवर स्वाक्षराही झालेल्या आहेत हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल.
खर तर इटलीनं चीनच्या BRI प्रकल्पातून आता बाहेर पडण्याचा घेतलेला जो निर्णय आहे हा केवळ या विषयाशी संबंधित असलेला एक पैलू म्हणावा लागेल. मात्र या प्रस्तावित प्रकल्पाचं भवितव्यच जणू काही धोक्यात आलंय की काय अशा स्वरूपाचे अत्यंत सुस्पष्ट संकेत या आधीपासूनच मिळू लागले आहेत. ही बाब आवर्जून लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणजेच BRI प्रकल्पाच्या पूर्ततेबद्दल गेल्या काही महिन्यांपासून विविध स्तरांमधून शंका व्यक्त केल्या जात होत्याच. आजही त्या व्यक्त केल्या जात आहेत. चीनच्या अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती, कर्जांची वाढलेली थकबाकी या अंतर्गत घटकांप्रमाणेच इटली आणि फिलिपाईन्स यासारख्या काही सदस्य देशांनी या प्रकल्पातून घेतलेली माघार यासारख्या बाह्य घटकांमुळेही चीनच्या या प्रकल्पासमोर येणाऱ्या संभाव्य आव्हानांबाबत आंतरराष्ट्रीय स्तरावर यापूर्वीच म्हणजे या आधीपासूनच चर्चा सुरू झालेली होती. या प्रस्तावित प्रकल्पाच्या संदर्भात प्रारंभीच्या दशकात झालेल्या चुका आता चीनच्याही लक्षात आल्या. आपल्या देशात विकासासाठी निधी पुरवणाऱ्या बँकांमध्ये जोखीम व्यवस्थापन, रिस्क मॅनेजमेंट आणि प्रकल्प विश्लेषणासाठी असलेली जी साधनं आहेत ही फारशी प्रभावी नाही आहेत हे चीनच्या आता लक्षात आले. त्यामुळेच चीन सरकारनं आता मदतीसाठी पाश्चात्य व्यावसायिक बँकांकडे आपला मोर्चा वळवण्याचे संकेत याआधीच दिलेले आहेत. पाश्चात्य बँकांची सहयोग करणं ही बाब आवश्यक असल्याचं या निमित्तानं का होईना पण चीन सरकारच्या लक्षात आलंय. अशा स्वरूपाची चर्चा देखील आंतरराष्ट्रीय स्तरावर सध्या सुरू झालेली आहे. अर्थात जिनपिंग यांच्यासाठी विशेषत्वानं एक मुद्दा मात्र कमालीचा सलरणारा ठरलाय. त्याचं शल्य त्यांच्या मनात नक्की राहणार. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात नुकतीच सविस्तर चर्चा झाली आणि त्या चर्चेनंतर इटलीनं या BRI प्रकल्पासाठी आपला नकार कळवलाय. साहजिकच भारताचा युरोपमधला वाढता प्रभाव हा शी जिनपिंग यांना खटकेल असाच आहे. चीनच्या युरोपमधील गुंतवणुकीच्या माध्यमातून पाय पसरवण्याच्या मनसुब्यांना, चीनचा जो मनसुबा होता त्यांनाच यामुळे भविष्यात सुरुंग लागण्याची दाट शक्यता आता जाणवणार. हा महत्वाचा मुद्दा आहे. G20 राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेच्या दरम्यान भारतानं भारत मध्य पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरिडॉर या प्रकल्पाची, महत्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा करून चीन आणि पाकिस्तानला अप्रत्यक्ष स्वरूपात इशारा दिलेला होताच. भारताच्या अशाच आक्रमक आणि तितक्याच सूत्रबद्ध रणनीतीमुळे इटलीची माघार ही एक महत्वपूर्ण घडामोड निश्चितपणाने आंतरराष्ट्रीय स्तरावर मानली जाते. यापूर्वी ऑस्ट्रेलियानं देखील सन 2021 मध्ये या BRI प्रकल्पातून माघार घेतली होती याची यावेळी आठवण होते. त्यामुळे चीनचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता अडचणीच्या गर्तेत सापडलाय. अर्थात आता हा प्रकल्प लगेच रद्द होईल अशी भाबडी अपेक्षा बाळगणं हे मात्र चुकीचं ठरेल. हा निव्वळ भाबडेपणा ठरेल. मात्र एकंदरीतच अलीकडच्या काळात चीनच्या या अत्यंतिक महत्वाकांक्षी प्रकल्पाला उतरती कळा लागलेली आहे. ही बाब मात्र आता कोणालाच कोणत्याही पायरीवर कोणत्याही कारणास्तव मुळीच नाकारता येणार नाही यात कोणताही संदेह नाही.